कधी कधी ना घरात बटाटा असतो, पण त्याचं काय करायचं हेच सुचत नाही. मग बटाट्याला म्हटलं, चल बाबा आज तुझं काहीतरी भारी करूया. सगळ्यात आधी बटाट्याला उकडलं आणि त्याला किसून घेतलं. आता मिक्सरच्या भांड्यात घेतली हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या, आलं, कोथिंबीर सगळं एकत्र करून वाटून घेतलं. तोपर्यंत कढईतलं तेल देखील गरम झालं. त्यात टाकला कढीपत्ता, मग घातलं मिरचीचं केलेलं वाटण. नंतर त्यात थोडीशी हळद, धनेपूड घालून मसाला छान भाजून घेतला. मग आला कढईत किसलेला बटाटा, वरून टाका त्याच्यावर मीठ आणि करा छान मिक्स. आता इथून पुढचा भाग थोडा महत्त्वाचा. मिश्रण थंड करा, नाही तर गरम गरम गोळे करायला घ्याल आणि बसतील चटके. मिश्रण थंड होतंय म्हणून निवांत बसू नका, चालू करा पुढची तयारी. त्यासाठी घ्या आधी बेसनचे पीठ, त्यात घाला चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, ओवा चुरून घालायचा, चिमूटभर सोडा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि यामध्ये गरम केलेले 2 चमचे तेल. हे सगळं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पीठ ना जास्त पातळ करायचं ना घट्ट करायचं. चमच्यावर घेतल्यानंतर ते व्यवस्थित खाली पडले पाहिजे अशी कन्सिस्टन्सी करायची. वड्यांचे बॅटर आता तयार. बटाट्याचे मिश्रण झाले आहे आता थंड. करा त्याचे तुम्हाला आवडतील तसे गोळे, गोल किंवा चपटे. तेल गरम करायला ठेवून द्या. आणि आता आहे खरी गंमत. एक गोळा बेसनाच्या पिठात बुडवून गरम गरम तेलात सोडा. वडा सोडताना व्यवस्थित जपून सोडा, नाहीतर तेल हातावर उडेल. काय छान आवाज येतोय. आत्ताच मला तर भूक लागायला सुरुवात झाली आहे. अशाच प्रकारे सगळे वडे एक करून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. आणि बघा, बाहेरून एकदम कुरकुरीत, आतून मऊ आणि मसालेदार बटाटा. आता याच्यासोबत चहा असेल तर अजून काय हवं? सांगा मग पटकन कमेंट करून तुम्हाला कशी वाटली आपली आजची भन्नाट रेसिपी. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर कोमलची कला दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.